नांदेड आसेगाव रोडवर टाकळगाव पाटीजवळ कारचा भीषण अपघात. अपघातात एक ठार तर चौघांची प्रकृती चिंताजनक. वसमत आसेगाव या नांदेड मार्गावर टाकळगाव जवळ आज गुरुवारी दुपारी कारचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कार रस्ता सोडून उलटल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य 4 तरुण युवक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील हे सर्वजण नांदेड येथील विजयनगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कार वसमतकडून नांदेडच्या दिशेने वेगाने जात असताना टाकळगाव जवळ शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. या भीषण अपघातात अक्षरशः कारचा चक्काचूर झाला. या अपघातात आशिष भास्करे वय वर्ष 45 हे राहणार विजयनगर नांदेड यांचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर या अपघातात नितेश शंकरराव खंदारे वय वर्ष 32, सिद्धांत सोपान सावंगीकर वय वर्ष 30, अन्वेष अशोक एडके वय वर्ष 31, आकाश अमृत डोकणे वय वर्ष 25 हे सर्वजण राहणार विजयनगर नांदेड येथील आहेत. चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे आणि अंबादास विभूती यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली व उपस्थित स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. यावेळी सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने नांदेड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं. सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, वसमत.